जे वर्षभर झकमारीत अभ्यास करते त्याला 35 आणि जे टोनग घरून कागद फाडून नेते 65 आणि मग ते सुटल्या म्हणतो कोणचंही काम नाही. जे एक जग झालंय असं जे कष्ट करीन ते बिनबिडीचं मिळालं फुकाट बसणारे ब्रिस्टल वडी त्या भाऊ गंमत आहे झाली अशी. जे रोजा नाही ते बिडे भसकाटीत आणि जे दुसऱ्याच्या गाडीवर बसून हात काढीत ब्रिस्टल वडीत. अरे काय तर आहे वाटुळ झालं वाटुळ. कीर्तन कमी आहे का तुम्ही? मी सगळ्या बोनपेक्षा उलटा सांगणारा माणूस आहे. मी नाही म्हणणार बायका पोरं सोडा घरी नीट मारा. आणि माझे 4च वाक्य तुम्ही आयुष्यात ध्यानात ठेवा. तुम्हाला 3 पिढ्या कमी करणार नाही. 1 कष्ट करा, 2 नीतीनं कमवा, 3 निर्व्यसनी राहा आणि 4 ज्यांच्या पायाच्या पुण्याईनं कमावलं त्यांना कधी विसरू नका. देवाच्या बापाची टाप नाही तुम्हाला कमी ठेवायची. मोकारवाडाला घरकेन काशी पिशी काही करीत बसू नका. झाले गाण झालं भाऊ काला जक मारी तो पुढे घरी नीट राय आणि एवढं शिका. हे नासक आहे. कीर्तन कमी आहे का? काय नाही काय करीत नाही तुम्ही. माळा नाही गंध नाही देव. सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो या कलियुगामध्ये 5 गोष्टी राहिल्या नाहीत. नीट आहे का? आता ही मोठमोठी माणसं गेली होऊन त्यांनी काहीतरी कीर्त्या पाठीमागे ठेवल्या लोक एकत्र केले बसले. इथून पुढचे लोक काहीच करू शकत नाही. आता हे झाले जे 10-5 वर्षापूर्वी बिचाऱ्यांनी शाळा म्हणा हायस्कूल म्हणा पतसंस्था म्हणा विद्यालय म्हणून काढली. इथून पुढच्या जगात लोकांच्या डोक्यात फक्त एक की आय वॉन्ट मनी. त्याला लोकांशी काही घेत नाही. हा त्यांचं त्याला पडले. तुम्ही पहा आपल्याकडे पहा निवडणूक जाती किती वर्ष नव्हती? 5 वर्ष. प्रचार किती महिने राहतो? महिनाभर धरा. आणि सत्कार वर्षभर सत्कारच ना. हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन. मग राहिलं काय? संपलं का? तो आला दुसरा म्हणजे धड पहिलंही नाही धड दुसरंही नाही. म्हणजे यांच्यात दिवस गेले निघून. चांगलं करायचं केव्हा? आणि आज नेमकं काय नाही राहिलं कलियुगात? नीट आहे का? दाब नाही राहिला दाब. आता हे बिचारी माणसं होऊन गेले त्यांनी केलं. तुमचं तर कामच. आम्ही जरी आहेत आम्ही फक्त तुम्हाला सांगायला आहे. आम्ही काही करू शकत नाही. आमच्या जण काय होते डॉमलं काय नाही होतो. कोणी दान धर्म करायला मोकळा नाही ना अन्नदान करा. ज्याच्या त्याच्या डोक्यात पप्या गुड्डी बंटी स्वीटी फ्रीज बायको बायकोचा भाऊ बहीण मिळाला त्याच्या डोक्यात. समाजासाठी कार्य करणारी फार थोडी राहिली. आणि मग ध्यानात ठेवा काय नाही राहिले दाब राहिला नाही. 5 गोष्टी नीट आहे का? आम्ही लहान असताना पोरग जर गोट्या खेळत असलं आणि गुरुजी जर पुढून आलं कार तर गोट्यांसकट पळत होतो. आता कार ते क्रिकेट खेळत आहे उडेल चेंडू गुरुजी आणून देत. कोणचा गुरुजी आहे बुवा? हा विनोद नाही. हा विनोद आहे का? 40 वर्षाचा पोऱ्या होईपर्यंत बापा समोर तंबाखू खात नव्हता. आज बापी जरी तो पोऱ्याला तो एकच सुना आहे का? अरे कोणचा बापी? आणि व्यसनाच्या बाबतीत काही लोक आमच्या पुढे येत्या. आता काही जरी तर आलं आम्हाला तुमच्या इतकी जरी नसली तर थोडीफार अक्कल तुमच्या इतकी नसन पण थोडीफार नाही. मग आमच्याशी तरी नीट बोलावं का नाही? काही तंबाखू सोडी द्या आमच्या पुढं. काय चाललंय? अरे तुका माझ्या बायकोचा भाऊ आहे का काय? तुला वारं गेलं का? तुला माणसं कळत आहेत का पुढं कोणी? काय चाललंय? म्हणजे तू कांद्याचा व्यापार करायला आला का आमच्याकडून? थोडं पथ्य पाळा. खाऊ नये असं म्हणणं आहे का माझं? पण आम्हाला पाहिलं निदान बुवा झाकून तरी ठेवली पाहिजे. खाय तू आमच्या पुढं पुढं होते राती नदीवर बरी नाही तुझी गाड झाली. अरे काय दरिद्री. मर्यादा नावाची गोष्ट शिल्लक नाही राहिली. आणि आता व्यसनाच्या बाबतीत तर सोडूनच दिली. त्याचा काय विषय नाही. 40 आपल्याकडे आता पोरं नशा करताय. काही पोऱ्यांच्या वाटावर मिशा नाहीत तरी पोरे दारू पेत आहे. काहींना फुटल्याच नाही मिशाच नाही. काहींना फुटायच्याच बंद झाल्या बा फुटानच. अरे काय लाज जिंकली एवढी आई काही 12वीला या फोयला नाही. बापाची इस्टेट कवडीची न कमावता रुपया न कमावता माणसाला लाज तरी वाटली पाहिजे व्यसन करायला. हा ज्यानं रात्रंदिवस कष्ट करून कमावले ना त्यानं एखादीशी जग मारली तर चालेल. अरे तुझ्या डोक्याला त्याला बापाच्या घरातल्या पैशाचं आहे आणि तू 45ची टँगो पितो. ज्याची त्याला लाज वाटली पाहिजे भाऊ. आम्ही मरणाचे पैसे कमीतोय तरी वाय वा हे गेलं ते गेलं ते गेलं. अरे तुम्ही शेतकरी माणसं आहे पोटापुरत्या सगळ्यांना जमिनी. 1 रुपया हरवला माणसं तर खिशात हात घालते फाटस्तवर पुढं वाता बा.
आज ह्या टोन गेला रुपया इन्कम नसतो ना, 20-20 रुपयाचा मावन 10-10 30-30 रुपयाची टँगो पेते कशी? जरा विचार करा. मी 2 लाख रुपये महिन्याचा माणूस वाय वाय नरी वाय 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 हे पाहत्या काही आमच्या काय आलं वाय 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 या काय काय आलं. आज ह्या टोन गेला इन्कम काय? दारू तर काय स्वस्त नाही ना. एक माणूस चांगला दारू पिऊन टाईट करायला 550 रुपये लागत आहे. फार चांगला पायजाम्यात मुतस्तवर जर टाईट करायचं असेल तर 550 तो काहीच होत नाही. 200 तर हालतच नाही तो. दाब राहिला नाही दाब. आणि याला एकमेव कारण आहे, आकली नसताना पोरांच्या हातात बापाने कारभार देऊन टाकले. बाप त्यांना ठेवा. आता बोलू नये, सणासुदीचे दिवस आहे, मला तळतळायला लावणं का मला लय दम निघत नाही. आपण या टोणग्यांचं उक्त घेतलं का? 1% कोण आपल्या घरात कारभार करणार आहे? कोणत्याच बापाला सांगतो या पोरांच्या हातात कारभार द्यायचा नाही. तो पर्या बरोबर लोचेलाची करून पितो. त्याला म्हणतो या धमक आहे ना, आता हे 18 ते 22 आहे ना, यांना तर आपलं कधीही चॅलेंज आहे. तुमच्यात जर धमक असली ना धमक, तर फक्त आई बापाची इस्टेट सोडून वर्षभर पोट भरा आणि मग टँगो प्या. काय धमक आहे तुमची? कोण खातं तुम्हाला बाहेर? BA BEd शेळ्यांकही BCom BPed कांद्याच्या गोण्या उपशित आणि MA BEd बैल पाणी पाहिजे. खातं कोण तुला? लय पडले. आपल्या वाक्य लिहून घ्या. अजून 10 वर्षानं तुम्ही शर्टिंग करून भीक मागणार, ध्यानात ठेवा. भिकाऱ्यांचे सुद्धा 3 गट होणार. 12वी पास 50 पैसे. कोण खात नाही बाई. भाऊ माझ्या डोक्याला केस कमी, एवढी कीर्तन केली म्या, महा कंबार बारीक झालं भाऊ, बांधू बांधू माझ्या अंगाला केस कमी भरतील एवढी गावं पाहिली म्या. अंगाची केस कमी माहीत का कोणी इंडलाय नाही, माहीत का आरडलाच नाही कोणी. मोसमच्या वयात फोकस मध्ये गेलेला माणूस मला आता आरडोच सुद्धा नाही. अजून 2 वर्षानं मी काढणार नाही, काढणार. तुम्ही म्हणले ना इंदुरी करून नुसता कानाया वालवायचा. लय आरडलेला माणूस मला अशी तळतळी ती. मी शेतकऱ्याचा जे गरीबाचा जे मी वाईट बोलतो याचं कारण आहे, मी स्वतः वाईट बोलतो याचं कारण आहे, मला बिंबीच्या देठापासून वाटतं तुम्ही बदलावा. एखादं पोरग उन्हात खेळत असतात, आई म्हणते सावलीत मर. मर या शब्दात प्रेम आहे. अरे काय आयुष्याचं वाटून झालंय. बापांना सुद्धा लाज नाही राहिले. बापाने खुशाला टोणग्यांच्या हातात कारभार देऊन ठेवला. अहो एक बाप तर असा भेटला मला त्या दिवशी. त्यानं सांगितलं महापोऱ्या 3 वर्ष दारू पितोय मला माहित नाही. मी म्हणलं तुम्ही बाप शिकत्याची. ते असं टाईट झालं माया. मग म्हणलं तुम्हाला माहित का झालं? म्हणलं काल. हो काल कस काय? मी आत घुसलो तो बाहेर आला, नाही तर मला काय माहिती. हा विनोद नाही. काय संपलं? दाब. दाब संपलं म्हणजे लाज इकली का दाब याला. 2 नीती. नीतीचा तर सुपडा. सक्तीचं काय राहिलंच नाही. एखाद्याला पैसे उचने दिले मी तुला ओळखीतच नाही. आता कोणची गाठ घ्या. आता जर तुम्हाला एखाद्याला म्हणलं ना तुला 500 रुपये देतो, त्या बापाय तोंडात हाणीन देईल. त्याला जर कमून आणली मग का 500 बुडीतो का? आता जर तुम्हाला एखाद्याला म्हणले ना तुम्ही तुला लाख रुपये देतो, उद्या सकाळी 9 वाजेपोत इंदुरीकर दिसता कामा नाही. गेला लाख रुपयात. असं काय करणार भाऊ? बुद्धी भ्रष्ट समाजामध्ये माणसं काही करू शकतात. मला सांगा, आईला मारणारी माणसं नाहीत, बापाला मारणारी माणसं नाहीत, बायकोला त्रास देणारी माणसं नाही. माणसं हलकट वागायला लागल्यावर किती हलकट वागू शकतात. याला एकमेव कारण आहे नीती नाही. नीतीचा तर सुपडाच साफ झाला. आता काय नीतीन काय आले? दाब संपला, नीती संपली, संस्कृतीचा तर बट्या वोळ झाला. आता गेल्या वर्षी असा एक शर्ट आलता, त्याला पॅन्टची गरजच नाही, गुडघ्याच्या खाली शर्ट. यंदा इथवरच आला एक. काय शर्ट आलाय काय तो? एक शॉर्टकट का शॉर्ट हँड काय आले ते? पुढच्या वर्षी शर्टच नाही, उघडे गडी येणार उघडी. एवढं सुंदर शरीर भगवंताने दिलंय आणि तुझ्या झाकायचं जीव आलंय. अरे काय दरिद्री आहे तू. काही नाही. आता गाया पाळायचं सोडून दिलंय. ते कुत्रा आणलंय कुठून? ते टॉमी का काय ती कुत्र्या संघ चिंडा तेव्हा. ती बरमुडा का फरमुडा पॅन्ट, कुत्र पुढं नाही मागू. अरे कोण कोणला हिंडीतय भाऊ? ते कुत्र लोकांना सांगत हा काय आता मी हिंडून आणतो. ते कुत्रा असं चोर आल्यावर झोपत मला कुठल्या बघत तरी त्याला बिस्किट आहे हो. तरी त्याला काय
बिस्किट. आणि आपलं गावठी कुत्रा अख्या गावाच्या भाकरी खातं झोपाय अंगणात येतं, त्याला कोणी बांधीन. आणि ते कुत्राला असं आपलं गावठी कुत्र जर चांगलं आरडलं ना, ते कुत्र जाग्यावर मरण. गावठी कार्यक्रम नाही कठीण, गावठी. आय 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 आय. हा, आमच्या गावरान गायचं वासरू प्यायला सोडा, एका मिनिटात आई सापडी ते. आणि जर्शी प्यायला सोडायला जाईन त्याला प्याते. ते तर पहिली डुसणी मालकालाच मारते. मग मालकाने त्याच्या तोंडावर फटका मारला की रॉंग नंबर लागला. गावठी ते गावठी. आमचे गावठी गायक असू द्या, कवाय गा लावा भ्याव नाही, आकडेला असू द्या, हो हो हा हा हा. गाऊच नको. आमचे 4 गावठी गडी मुंबईला जाऊ द्या, मुंबईच्या बायला म्हणाव कर चपात्या. तिचं नाही जागेवर बीपी वाढलं तर काय, तिच्या एवढ्या चपात्या ती वाढून फिरते नाही आमचा गडी पिरगळून. आणि त्याच्यात तो जर गांजा पेला असेल तर बाई जागेवर मेली समजायची, चपात्याच म्हणते. हा विनोद नाही, मी बोलतो हा विनोद नाही, हा टाइम पास नाही. इट इज द रियालिटी अँड फॅक्ट अँड इट इज ए कंडिशन. म्हणून दाब संपला, नीती संपली. तुमचे चतुर्थ आणि पंचम पुण्यस्मरण इथून पुढे कुणी करायला मोकळा नाही. मरणारे ध्यानात ठेवा. शुद्धी आहे ना तुम्ही सगळे. काम झालं भाऊ तुमचं. कोण खातं तुम्हाला? श्रावण महिन्यात मरक्या बैलाला सुद्धा कासरा लावायला लागतो. चारा झाली होती डरातही, पण उन्हाळ्यात लुटीत पाण्यावर न्यावा लागत. टँकर आला. 2 दिवसाच्या जवानीची टुरटुरी माणसाच्या अंगात असली का माणसाला आई बाप संत सांगा त्या काही कळत नाही. म्हणून इथून पुढे ध्यानात ठेवा. हा दिया नास काय संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. संत संगत करा, परमार्थ करा, तर मोठे व्हाल. कीर्तन ऐकू नका आणि ह्या व्यवहारातल्या डोळ्याकडे पाहू नका. इथून उठताना तुम्ही 2-4 गोष्टीचे पथ्य पाळा. स्वर्गीय हनुमंतराव चौधरी यांच्या स्मृती दिनानिमित्त, म्हणजे मोठी माणसं त्यांनी विचार केला म्हणून ते मोठे झाले. तुम्ही त्यांचे चतुर्थ पुण्य स्मृतीपेक्षा तुम्ही काही शिल्लक राहील असं व्हायला. आणि इथून उठताना तुम्हाला सुखी जीवनाची सूत्र सांगतो, तेवढी पाळा. ती मी शेवट मंत्र सांगत असतो, अजिबात उठायचं नाही कोणी. त्या मंत्राचं नाव आहे इंदुरीकर मंत्र. आपले मंत्र येते. मंत्र पॉवरफुल आहे पण गुण हमखास. मंत्र नंबर 1 पटापट आहे का? कोणत्याही बापाने आपल्या मुलाला पोट भरायची अक्कल आल्याशिवाय बायको करून द्यायची नाही. बापांना त्रास होणार नाही. आज आता सांगायचं त्याला घरी गेल्या अय इंदुरीकर भेटला होता. फक्त सांगताना कोणतरी घरात पाहिजे, एकटे नको. एकटे मग तर कार्यक्रम झाला तुमचा आजच. विनोदाचा भाग सोडा. आपल्या पोरांना आकली नसताना बायका करून दिल्यामुळं बापांवर भीक मागायची पाळी आली. नंबर 2, मरेपर्यंत इस्टेटपर्यंतच्या ताब्यात जाऊन द्यायची नाही. फार पायडल तुटेल सायकल असू द्या, हॉटेलवाल्या का गाण ठेवून बिळ खाता येईल. या शिंगरांवर अवलंबून राहायचे दिवस संपले. आणि 60 वर्षाच्या पुढे कष्ट करायचे नाही. बाया माणसं ध्यानात ठेवा. मस्तपैकी दारात बसायचं, सुनबाईला सांगायचं छान, तिचा बाप आणि नो ती काय आणती. आणि जर लागली भाषा वाजवायला, मंत्र नंबर 3 फक्त तिला ऐकू जायला असं 1 वाक्य बोलायचं. वरच्या तुकड्याचा व्यवहार झालाय. या आठवड्यात घरी काही जाईन पंढरपूरला जायचं, कोणचं 1 नको 2 नको. दररोज नाही कांदा पोहे आले तर काय, ही दुनिया खरेची काय? दुनिया खरेची, अरे भामटेची ना दुनिया. आणि मंत्र नंबर 4, अय मुलगा सून आणि जावई तिघांनी एक शब्द सुद्धा आपल्याला फिरून बोलता कामा नाही. आपल्याला भिकारीनं आणलं तर चालेल, पण पोऱ्यानं आत्ता घरी गेल्या झोपायच्या आत पोऱ्याला सांगायचं अय इंदुरीकरचं कीर्तन ऐकले. टूर चालणार नाही आपल्याकडे. सरळ नीट राहायचंय तुला, नाही द्या बाई तू कपडे पिशी तो उगत घेतलं नाही टोन घ्या. आपण अजिबात पोऱ्याचं बोलणं खायचं नाही. त्याच्यासाठी आपण काय केलंय आपल्याला माहिती. आपण बांध कोरले दुसऱ्याची, आकडे टाकू मोटरी चालवली आहे. दुसऱ्याची बारी डिले करून ठेवली. उपरण्या खाली हात घालून दालाल्या घेतल्या. म्हशीला बिब्याची दुरी देऊन इकली. कांदे चिंगड्या खाली घालून इकली. अरे टमाट्यात मडक्याला चोना सोडून बाबा उभा केला भाऊ. अरे दुधात पाणी घालू दूध इकली रे. दुधात पाणी घालू का सडकेत आमचं खाली घालू जाळ्या मारल्या. आणि एवढं कोणत्यासाठी केलं? पोरांसाठी. आणि धावून कोण आलं?
पोरे मग आपल्याला रोग झाला का नीट राहिला. सुनबाई महिला मंडळाला सांगून तो आता घरी गेल्या गेल्या जावायला फोन करायचा. आता लगेच आमच्या गावात इंदुरीकर येऊन गेला भाऊ, धोंड्याला गेलेले कपडे आणून दे नाही तर काम बिघडलं. तुझ्या बापाचं घर काय तिकडे भूकंपात गेलं नाही तरी आपल्या लोकांनी काही काही पद्धती हलकट पाडून ठेवल्यामुळे गरीबाला त्रास होतो. कोणत्या ग्रंथात लिहायला जावायला कपडे घालावा धोंड्यात? तो ग्रंथ सांगा मला, मी त्याचं पारायण करू. त्याच्या बापाचं घर भूकंपात गेलं काय? दरिद्री डंगरण डोंगरण निघले धोंड्याला. असा पोळ्या खाऊन टेम्पो पलटी हो. दरिद्री नाही तर अरे लाटणं दिलंय पुरीच्या बापान तुम्हाला, फुकणी दिली फुकणी. काय द्यायचं राहील? फक्त पुरीच्या बापानं काड्याची पिटी दिली नाही आपली इस्टेट पेटवाय. तेवढी या लग्न सराईत मागा भाऊ, काड्याची पिटी दे का? लईच कमी जास्त नाही तर मला सांगा, पोराचं लग्न झाल्यावर तुम्हाला काय घ्यावं लागत घरात? काड्याची पिटी सोडून खायचं येत आहे 2-3 दिवस. त्या बरण्या देतात ना. कपाट आहे, सोफाशीट आहे, लाटणं आहे, पळपट आहे, गादी आहे, उशी आहे, तक्क्या आहे, झाडू आहे, लाटणं आहे, काय नाही बा. फक्त काय नाही, तेवढी महाग आहे यांना, तेवढी दे भाऊ मला. आमचं जळालं पार. अरे दलाल घालू घालू पोरांचे लग्न जमीते लोक. हे लग्न जमावणारे मधले टगे म्हणजे दलाली. खुशाल म्हणते महापोऱ्या एवढ्या ती काय परवडत नाही, मग मसोबाल सोड, दे ना जाना सोडून. आमचे थोरले चिरंजीव येडवायला सोडण्यात येत आहे. भाऊ ज्यांचे लग्न झाले ते झाले, पण जे लाटाकले भाऊ त्यांचा झाला कार्यक्रम. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. आता सगळ्या क्षेत्रामध्ये एवढ्या टॉपला कोण आहेत? मुली. तिथं काही विषय नाही. प्रत्येक ऑफिसला स्टॉपच्या पदावर काम करायला कोणी? मुलगी. एक 10 वर्षापर्यंत मुलीला लोक शिकू देत नव्हते. आज तहसीलदार मुली, प्रांत मुली, टॉपच्या पदावर कोणी? आणि मुली म्हणजे बापाच्या इज्जतीला जपण्यासाठी ते सासरवास सहन करतील, पण बापाच्या इज्जतीला चव्हाट्यावर आणणार नाही. मुलगी ही बापाच्या इज्जतीला अतिशय जपत असते. मुलगी तुम्ही घरात पहा, आपला पोर घरात असू द्या, पोराला पुरीला विचारायचं किती वया लागा त्या? ती म्हणती 5. इनामदारीने बरं का, ग्रहपाठाच्या 3, निबंधाच्या 2. पोराला विचारा किती वया? 10-12. म्हणजे मोघाम कार्यक्रम आहे आपल्या पोऱ्याला. आपलं शिंगरू म्हणजे बुडीताची इस्टेट, ती परवडतच नाही. विनोद नाही. मुलीनं लग्न जरी करून गेली तर ती लग्नाच्या प्रत्येक गोष्टीचा विचार मरेपर्यंत करत असते. आणि ती कधी म्हणत नाही वा माझ्या बापाला त्रास व्हावा. नाही 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 नाही. मुलगी सारखी बापाची चिंता करणारी दुसरी कोणी नाही. आणि आता मुली एकदम टॉपच्या पदावर गेल्यामुळं ज्यांचे लग्न राहिली त्यांचा जवळजवळ कार्यक्रम त्यांचं मिटला. मग त्यांना कुठंच नाही मामाची केली. का बरं केली? माझ्या आईने लहानपणी शब्द दिला होता, तिथून पुढे तू मुका होता का? बायका मिळणारच नाही हो. आता पोरांच्या बापाच्या डोक्यात गणगण झाली असं ना. आता 8-10 दिवस दिवाळी आली, दिवाळी झाली, आता लग्न सराई आली. आता काय बापांना विचारून पहा ना काय चाललंय काय नाही. पोरला आली ते 2-4 ठिकाणचे पाहुणे पण पसंत नाही. आलेच नव्हते टापा हाण नको. आले नव्हते येणारही नाही. तो पोर 5 वाजताच पायजाम्यात मुतात कोण डोकं लावाय मोकळं नाही भाऊ. तिथे सोडून मसोबाला विनोद नाही. कार्यक्रम मिटलाच भाऊ. आणि मुलींच्या बाबतीमध्ये मुलींनी लग्नाची जबाबदारी थोडीफार तरी घेतलीच पाहिजे. आता इथून पुढचा काळ आहे. इथून पुढं शेतीवर सुद्धा ग्रॅज्युएट पोरग पाहिजे. अडाणी नको. त्याला कळलं पाहिजे औषध टमाट्याचं. ते पिऊन पाहायला बसले म्हणजे घरचं गेलं आणि टमाटे गेले. विनोद नाही. आणि ह्या जगात पैसा आहे तर दुनिया आहे. 18 ते 22 पोरं ध्यानात ठेवा. पैसा नाही कोणी कोणच्यावर प्रेम करायला मोकळं नाही. फुकट. एका मित्राने एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज आहे. पोरं नीट आहे का? दुनिया कशी आहे बाई? त्याने सांगितलं कुणाशी? त्याने सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्याबरोबर कॉलेजला होती. म्हणला 1 मिनिट मी तिच्याशिवाय विरह सहन करू शकत नाही. आता त्यांची भाषा आपल्याला जमणार नाही, पण जनावरांची भाषा जनावराला कळते. आता मित्रांनी सांगितलं मला काय सोमवारी यायला सवड नाही, मी मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. मित्र मंगळवारी आशीर्वाद द्यायला गेला, ज्याचं सोमवारी लग्न होतं त्याचं दाढीला हात लावून बसलो होतो.
हा गेला आणि त्याला म्हणला व्हाय यू आर बिकम नर्वस, तू असा नाराज नाराज का दिसतो. त्यांनी सांगितलं भाऊ काल लग्नच झालं नाही. म्हणला मग 1.5 तास बैठक झाली. तिने सांगितलं तुम है तो जान है, तुम नहीं तो दुनिया में मेरा कोई नहीं है, फूल है गुलाब का चांदणे सितारे होते है, असं काय आहे त्यांचं. मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही असं म्हणून 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 तिने मला सांगितलं मी तुमच्यावरून जीव ओवाळून टाकलाय, असं आहे तसं आहे. असं आता जीवही किती आहे माणसाला हेही कळलं. असंही म्हणत म्हणत तिने मला कोर्टाच्या पायरीपर्यंत नेलं आणि मग तिने मला फक्त एक सांगितलं आता मी तुमची झालेच, तर फक्त मला एक सांगा तुमच्या नावे बँकेत पैसे किती. प्रेम का वरी पैसे. हा म्हणला 25 रुपये. काला पोर थांबण माराय पोर गेली निघून. आता त्याचा जोडीदार का कीर्तनकार असेल का, त्याच्यासारखंच खैरे भांड. ते याडपटच त्याला चांगला भेटन का. त्याच्या मित्रानं त्याला सांगितलं काय संधी सोडली म्हणला तो. अरे तिला सांगायचं माझ्या नावे 25 रुपये पण माझ्या चुलत्याच्या नावे 2 लाख आहेत आणि त्याला पोरग नाही, लग्न करून टाकायचं. हा म्हणला तू मला शिकतो काही. तिच्या चिठ्ठ्यांवरून मी 12वीला 3 वेळा मराठी नापास झालो. मराठ्याचा तो गरीबाच्या घरी येऊन इज्जत घालायला मोकळा नाही, तो श्रीमंताच्याच घरात येणार. ज्या घरात फ्रीज मधली सफरचंदी, 3ऱ्या सिटीतला भाती आला. गरीबाच्या घरी आता शेतकऱ्याच्या घरी काला रोगीन. शेतकरी बुकीत कांदा फुडितय, फक्त टरफाल सापडत आहे. ते चांगलं गांजा प्यालं तर बैल बसितय, त्याच्याशी काला थंडी ताप डोकं लाईन. आमच्या शेतकऱ्याच्या बाईला रोग राग नाही कधी. 3-3 म्हणजे घासाची कापी ती, 4-4 पोरांचा डबा करती, काय नाही हो तिला. रोग नाही राग नाही. सणासण 10-10 लिटर दूध काढी ती, 3-3 म्हणजे घासाची कापी ती, बादली धुणं धुती, 10-10 पोरांचा स्वयंपाक करती. वाय नाही तोय नाही. बाप कान फटीत मारा, फुसफुस करती तरी 1.5 भाकर खाती. फुरफुर करती तरी दनादन भाकर खाती. रुसून जरी गेली गायच्या टायमाला हजर. आमची शेतकरी बायको दिवसभर जरी रुसून गेली गाय धुवायला येणारच. तिला विचारलं का, मग का त्याचं ऐकून दुधाचं नुकसान करता का. येणार ते ध्यानात ठेवा. आमची शेतकऱ्याची बाई. आणि तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, शेतकऱ्याचा 99% परपंच बाई सांभाळते. बिचारीच्या कष्टाला सीमा नाही. नाही सीमा नाही तिच्या कष्टाला. तिला कधी ताजी भाकरी नाही, कधी सुंदर जेवण नाही, कधी आराम नाही. बिचारीच करू जाणं ती. शेतकऱ्याची बाई कष्टच करते, वरून पारमार्थ करते. नोकरीवाल्याच्या बायकोला कवडीचं काम नाही, पण कधी हरिपाठ करणार नाही. काय रोग आहे तिला घरात आणि कवडीचं काम नाही. काही गाडामुडीत नाही द्यावं. टिफिन दिती पोराला. टिफिन कळत तुम्हाला. त्याच्यात अर्धीच चपाती, 1 बटाट्याची फोड, उंदीर काय जोगायचं नाही. पण पाठ बसून बाई बोंबल ती डबा करायचा आहे, डबा करायचा आहे, डबा करायचा आहे, डबा. मग तू का गाव जीव घालती का काय करती काय नक्की, का सप्त्याची पंगत येतो. डबा करायचा आहे, डबा करायचा आहे. काय बोबाटा आहे ते. नवरा याड उठत आहे बी त्याचं तेच हिटर लावित, त्याची तेच अंडरपॅन्ट पिळीत. गेलं का मानले डबा करायचा आहे, डबा करायचा. नुसता बोबाटा. 2:30 वाजल्यापासून बोंबलं ती. स्वयंपाक करायचा आहे, स्वयंपाक करायचा आहे. जेवाय माणसं 2:30च. 2 फुल 1 हाफ. स्वयंपाक करायचा आहे, स्वयंपाक करायचा आहे. थोबाडा पुढं तांदूळ वाट, थोबाडा पुढे टीव्ही, खडे तांदळात तांदूळ टीव्ही. 10 मिनिट संपे पोत उठत नाही. अरे काय लाबाडे. मस्तपैकी राहायचं, चांगलं भजन बिजन करायचं. पोराला आपली घरं सुद्धा घरं नाही राहिली, थिएटर झाली थिएटर. पोराला काही कळत नाही, काय नाही, काही नाही हो, काहीच कळत नाही. पोर बी आहेत म्हणून आहेत, झाल्यात म्हणून सांभाळायची, आणि आहेत आपली म्हणून ठुल्यात. नाही तर त्यांना काही कळालं ना वळानं. आणि घर थिएटर झाली थिएटर.